अडचणी या तुमची परीक्षा आहेत. त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आळंदी येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. तसेच सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामींनी मला खूप सारे अनुभव दिलेले आहेत. मी जो काही अनुभव सांगणार आहे तो आहे 2001चा. तो मला खूप भेडसावलेला, माझ्या मनाला मी तो कधीच विसरू शकणार नाही असा अनुभव स्वामींनी मला दिला. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेत कशी आली. स्वामी भक्तांनो, त्यावेळेस फार काही महाराजांचा प्रचार प्रसार हा झालेला नव्हता, पण आमच्या इथे साप्ताहिक आरतीचं केंद्र भरत होतं. ज्यावेळेस मोरे दादा होते त्यावेळेस ते तिथे येऊन प्रश्नोत्तर करायचे. इतकं जुनं केंद्र आमच्या इथे होतं. आणि त्यानंतर मग एक दिवस असंच मला खूप असं डिप्रेशन आल्यासारखं झालं होतं. खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होतं. कुठलेच कामं होत नव्हते. प्रत्येक कामामध्ये अडचण येत होती. काहीच मार्ग सापडत नव्हता. त्यावेळेस असंच माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की अगं, आपल्या इथे केंद्र आहे, तर तू एकदा येऊन बघ, असं तिने सांगितलं. आणि मग मी ऐकलं आणि मठात गेली. तिथे जाऊन महाराजांशी मी संवाद साधला, आरती केली. मला खूप छान वाटलं. मला मनाला समाधान मिळालं, शांत झालं. जे मन माझं एक मिनिटसुद्धा शांत होत नव्हतं, ते मन मला तिथे जाऊन शांतता वाटली. आणि एक खरं जे काही सुख असतं ते सुख तिथं मिळालं. मग मला हळूहळू गोडी लागली आणि मग मी आरतीला जाऊ लागली. दर गुरुवारी आरतीला जाणं हा दिनक्रम माझा चालला. एक दिवस जरी आरतीला गेली नाही तरी मला करमत नसायचं. अगदी बेचैन होत असायचं. आरती आहे म्हणून मी खूप पटपट कामे देखील आवरत असायची. असंच एक दिवस काय झालं की माझा नैवेद्य होता. मला तिथे नैवेद्य देण्यात आले होता. मी नैवेद्य आरती घेतलेली होती. मग मला त्या दिवशी आठवणच राहिली नाही की माझा नैवेद्य आहे. शेतामध्ये काम असल्यामुळे मी शेतात गेली. अचानक महाराजांनी मला 5:30 वाजता आठवण करून दिली आरतीची. मी खूप घाबरली. आता एवढं स्वयंपाक वगैरे कसं होणार. मला खूप टेन्शन आलं की आता काय करावं. मी त्या टेन्शनमध्येच ताबडतोब घरी जाण्यासाठी निघाली. घरी जात असताना रस्त्यामध्ये तेच विचार, आता स्वयंपाक कसा होणार, मी कशी वेळेवर जाणार, 6:30ला तर आरती चालू होती. असे खूप सारे प्रश्न मनामध्ये सुरू झाले. त्याच वेळेस काय झालं की माझी मैत्रीण होती. ती मैत्रीण मला गाडीवरती पाठीमागून आली आणि म्हणे, का बरं एवढी लगबगीने चालले. तर म्हटलं, अगं आरती आहे. तर ती म्हणे, चल मी तुझी मदत करते. महाराजांनी तिला मदतीसाठी पाठवलं. मग तिने आणि मी मिळून स्वयंपाक केला. आम्ही 5:45ला घरी आलो. त्यानंतर 5:15 पर्यंत 2-3 पटपट पोळ्या केल्या, बट्ट्याची भाजी केली आणि विकत पेढे आणि लाडू घेतले आणि आम्ही आरतीसाठी गेलो. तिथे गेलो. महाराजांची आरती वगैरे सर्व काही झालं. व्यवस्थित सर्व काही पार पडलं. महाराजांना म्हटलं, तुम्हीच करून घेतलं. तुमची इच्छा होती म्हणून हे झालं, नाहीतर आज मी विसरलीच होती तुमच्या आरतीचं. मला खूप रडायला यायला लागलं की कोणाला तरी तुम्ही मदतीला पाठवलं. त्यानंतर मग आरती वगैरे झाली. सर्व काही मी भांडे वगैरे स्वच्छ केले, डब्बा भरला. पण म्हटलं की तिला, माझी मैत्रीण जी आहे तिला भेटावं. म्हटलं की तिचे थोडेसे आभार मानावं की तिने मला मदत केली असं. म्हणून मी तिला शोधू लागले, पण ती मला कुठेच दिसेना. मग मी घरी आली. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि संध्याकाळी मग निवांत जे का आमचे जेवण वगैरे झाले आणि तिला मी कॉल केला की म्हटलं, का बरं मला भेटली नाही आणि तशीच तू गेली. तर त्यावेळेस म्हटली, कुठं. ती मला असं विचारू राहिली, कुठे. तर मी लागा आपण सोबत मठात गेलो, सर्व काही झालं. मग तू आरती केली लगेच गेली का. तर ती म्हणे, अगं मी कुठेच गेली नाही, मी तर घरीच होते. आज मला कुठे जायला मिळालंच नाही, मला खूप काम होतं. अगं मी म्हटलं, अगं तू मला गाडीवर नेलं, आपण दोघींनी मिळून स्वयंपाक केला, मठात गेलो आणि तू असं का बोलते. ती म्हणे, अगं खरंच कुणाला पण विचार, माझ्या मुलांनाही विचारतो, मी आज घरीच होते, कुठेच गेली नाही. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येऊ लागले. प्रत्यक्षात महाराज माझ्या मदतीला आले होते.
हे बघून मला खूप रडायला यायला लागलं की महाराज, तुमची लीला किती आगाध आहे. तळमळीपासून तुम्हाला हाक मारत होते, आता कसा नैवेद्य होईल याची मी ते काळजीत होते, टेन्शनमध्ये होते, आणि तुम्ही प्रत्यक्षात येऊन माझी मदत केली. जे अंतःकरणापासून जर एखादी गोष्ट तळमळीने केली तर महाराज त्याच्यासाठी मदत करतात. मी तो अनुभव कधीच विसरू शकणार नाही. मी मरेल तरी तो अनुभव विसरणार नाही. हा सर्वात पहिला मला खूप मोठा स्वामींनी अनुभव दिला. त्यानंतर माझी श्रद्धा भक्ती दिवसेंदिवस खूप वाढली. मी स्वामींची सेवा खूप करू लागली. स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण अशा विविध सेवा माझ्याकडून महाराज करून घेऊ लागले. या दरम्यान काय झालं की आमच्या मठातून दिंडोरी येथे गाडी जाणार होती नाईट सेवेसाठी. तिथे रात्रभर नाईट सेवा होती. त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तिथे मांडायचे. त्यानंतर मग ते आपण प्रश्न मांडले तर ते आपले उत्तर सकाळी देतात. असंच मग आम्ही बुधवारी गेलो, कारण गुरुवारी तिथे असतं. बुधवारी मग आता कुठली सेवा, तर आम्हाला भैरवचंडीची सेवा देण्यात आली होती. प्रत्येक ओवीला उवासला मग आपली दुर्गा सप्तशीच्या प्रत्येक उवासला कालभैरवाष्टक ही सेवा तिथे होणार होती. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. मग आमची सेवा सुरू झाली. मला 1 मिनिटसुद्धा झोप वगैरे काहीच आली नाही. महाराजांनी माझ्याकडून ही सेवा खूप छान पद्धतीने करून घेतली. आणि सकाळी मी जेव्हा प्रश्नोत्तर दिलेले होते, माझा प्रश्न माझ्या मिस्टरांबाबतीत होता. माझे मिस्टर खूप ड्रिंक करायचे आणि त्यांना मी कितीही सांगितलं तरी ते ऐकत नसायचे. घरामध्ये 1 रुपयासुद्धा ते देत नसायचे. त्यामुळे खूप मला टेन्शन होतं. मुलांचे शिक्षण वगैरे चालू होते. मी शेतामध्ये काम करायची, मोलमजुरी करायची, दुसऱ्यांच्या शेतामध्ये जायची, पण माझे मिस्टर ड्रिंक काही सोडत नव्हते. त्यासाठी मग प्रश्न मांडला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला खूप मोठा पितृदोष आहे. तुमच्या जे काही माहेरचा आहे तो मातृदोषसुद्धा तुम्ही सोबत घेऊन आलेला आहात. तुम्ही मातृगायला जाऊन पिंडदान करा. आता माझी तर एवढी ऐपत नव्हती. मी म्हटलं दुसरा काही उपाय असेल तर सांगा. तर त्यांनी पंचमहायज्ञ मला रोज करायला लावला. त्याचबरोबर 7 गुरुचरित्र पारायण, 7 नवनाथ पारायण आणि आपले 3 अध्याय 11 माळी ही सेवा करायला लावली. आणि रुद्राचं तीर्थ मिस्टरांना देण्याचं सांगितलं. 41 दिवस संकल्प करून रुद्राचं तीर्थ बनवा आणि ते द्या. मला संस्कृत फार काही वाचता येत नसल्यामुळे मला ते अवघड वाटायचं. त्यामुळं मी मराठीमधूनच रुद्र घेऊ लागले. सेवा सुरू झाल्या, कामही सुरू झालं. महाराज मला पहाटे 3 वाजता उठून द्यायचे. मग आंघोळ वगैरे करून, स्वयंपाक करून, देवपूजा करून ज्या काही सेवा होतील कामाच्या टाईमपर्यंत तेवढ्या सेवा मी करू लागले. पारायण एक महाराज माझ्याकडून करून घेऊ लागले. आणि माझ्या मिस्टरांना खरंच खूप त्रास होऊ लागला. प्रचंड त्रास त्यांना होऊ लागला. दारू पिले की त्यांना चक्कर येणे, उलट्या होणे, जुलाब होणे असे त्रास सुरू झाले. एक दिवस तर त्यांना इतका प्रचंड त्रास सुरू झाला की त्या त्रासाला त्यांना काय करावं तेच कळत नव्हतं. ते मला म्हणायचे की तू ह्या बाबाला घरात आणलं आणि ते काय वाचते हे करते, माझ्यावरती तू जादूटोणा करते. तेव्हापासूनच मला हे असा त्रास होऊ लागलेला आहे. त्या उघड्या बाबाला घरातून बाहेर काढ असं ते म्हणायचे. मला खूप भीती वाटायची की एखाद्या वेळेस हे जर ड्रिंक करून आले, खरंच महाराजांना घराच्या बाहेर काढलं तर मी काय करू असं मला वाटायचं. पण ते महाराज आहे, महाराज कुठं असं होऊ देणार का. काय झालं की एक दिवस त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की यांचं लिव्हर हे खराब होत चाललेलं आहे. यांनी जर आता ड्रिंक केली तर हे टिकणार नाही, हे जातील असं जेव्हा सांगितलं तेव्हा मिस्टरांना म्हटलं आपले मुलं छोटे आहे, तुम्ही जर नसाल तर मी काय करू, आता तरी सावध व्हा. डॉक्टरांनी असं सांगितलं. त्यांना खूप समजावून मी सांगितलं. त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ तर देतच होती. त्याच्यामध्ये त्यांना इतका बदल झाला. अगोदर ते मला प्रचंड मारहाण करायचे, खूप बोलायचे, पण तो 100%तला 50% त्रास कमी झालेला होता. हे बघून मग मला खूप छान वाटायचं की नाही, सेवा केला ती काहीतरी होतं. म्हणून मी आणखी सेवा वाढवायचं ठरवलं आणि सेवा वाढवली. माझे ज्या काही सेवा दिलेल्या होत्या त्या 6 महिन्यामध्ये महाराजांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतल्या. आणि जेव्हा 6 महिन्यानंतर ह्या सेवा पूर्ण झाल्या त्यावेळेस माझा जो प्रश्न मी मांडलेला होता तो प्रश्न पूर्णपणे सुटलेला होता. खूप म्हणजे खूप महाराजांनी प्रचिती आघात दिली. त्यानंतर माझी मुलं हे माझं ऐकतच नव्हते. आता कितीही केलं, काही सांगितलं तरी ऐकत नव्हते. खूप महागारी बोलायचे. काही त्यांना सांगितलं तर ते ऐकत नसायचे.
तर म्हटलं आता याच्यासाठी काय करावा. मग पुन्हा मी नाईट सेवेसाठी आम्ही पुन्हा गेलो आणि मग तिथे मुलांचा प्रश्न मांडला. त्यावेळेस त्यांनी मला पुन्हा मुलांसाठी जे काही नवनाथ ग्रंथ आहे त्यातील 5वा अध्याय रोज संध्याकाळी वाचायला सांगितला. मुलांना ती विभूती लावायला खायला सांगितली आणि रोज जे काही आपण 3 अध्याय 11 माळी जप करतो ती विभूती देखील मुलांना लावायची आहे आणि तारक मंत्राचं तीर्थ रोज मुलांना द्यायचं आहे. अशा सेवा त्यांनी तिथे सांगितल्या आणि मग मी घरी आले आणि त्या सेवा सुरू झाल्या. पण काही एक बदल नव्हता. मुलांचं वागणं जसं आहे तसंच ते काहीच बदलत चेंज होत नव्हते. त्यामुळे असं वाटायचं की माझी सेवा कुठे चुकते आहे की काय, मलाच व्यवस्थित करता येत नाही का. माझं पण याच्या आधी तर केलं तेव्हा व्यवस्थित झालं, पण ह्यावेळेस मात्र माझं मन त्या सेवेमध्ये लागत नव्हतं. माझ्या मनामध्ये प्रचंड वाईट वाईट विचार यायचे. जांभळी यायची, आळस यायचा, कंटाळा यायचा, झोप यायची, करूच वाटत नसायचं. असं का बरं माझ्यासोबत होत आहे मला काहीच कळेना. अगोदर खूप सेवा झाली पण आता का बरं सेवा होत नाही, एवढं प्रचंड त्रास का बरं होत आहे. या प्रश्नाचे उत्तर महाराजांनी मला एका व्हिडिओ मार्फत दिले यूट्यूबला. तेव्हा मला एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्या सर्व प्रश्नांचे उत्तर महाराजांनी दिले. त्यावेळेस मग मी जसं सांगितलं आहे तसा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की अगोदर महाराजांना तुम्ही विनंती करा की जी काही सेवा आहे ती सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या निर्विघ्नपणे आणि मला आळस कंटाळा येऊ देऊ नका, माझ्यात मीपणा येऊ देऊ नका, अहंकार येऊ देऊ नका. माझ्यात मी काहीच करत नाही, जे काही करता आहात ते तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात, ही विनंती तुम्ही करा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग मी तसंच केलं आणि खरंच जेव्हापासून अशी विनंती रोज करायला लागली तेव्हापासून खूप छान पुन्हा एकदा नव्याने सेवा माझी सुरू झाली. मी खाता पिता उठता बसता झोपता महाराजांचा तारक मंत्र आणि नामस्मरण ही सेवा करू लागली आणि हळूहळू माझ्या मुलांमध्ये देखील बदल झाले. आज सर्वजण म्हणतात की हे मुलं कसे होते, किती रागीट होते आणि एवढे कसे यांच्यामध्ये बदल झाला. आणि विशेष म्हणजे आमच्या घरात जे मांसाहार होत होतं ते मांसाहार देखील पूर्णपणे बंद झालेला आहे. पण म्हणतात ना, भोग आहे ते भोगूनच संपावे लागतात. कितीही आनंद आला तरी संकट त्याच्या पाठीमागून येणारच आहे. असंच झालं. माझ्या पोटामध्ये प्रचंड त्रास होऊ लागला. काय होत होतं काहीच कळेना. ज्यावेळेस सोनोग्राफी केली डॉक्टरांनी सांगितलं की तुमची पिशवीचं तोंड काळं पडलेलं आहे, तुम्हाला ताबडतोब तुमच्या पिशवीचं ऑपरेशन करावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आता प्रचंड भीती वाटायला लागली. काय करावं, पैसे तर काहीच नव्हते सोबत. मग आता महाराज मला सर्व काही सांगितलं. जर गरजेचं असेल तर ऑपरेशन लगेच तुम्ही करून घ्या, जर गरजेचं नसेल तर ऑपरेशन तुम्ही करू नका असं महाराजांना विनंती केली. पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं. मग मी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिथेच ऑपरेशन महाराजांना म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत चला, माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित होऊ द्या, मला भीती वाटू देऊ नका. कारण या अगोदर मी सुई देखील कधी घेतलेली नव्हती, कारण मला हॉस्पिटलची प्रचंड भीती वाटते आणि आता एवढं मोठं ऑपरेशन म्हटल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. माझा BP हा वाढत होता. डॉक्टरांनी सांगितलं यांचा जर BP जर ऑपरेशनच्या वेळेस वाढला तर काय करायचं. पण मग महाराजांनी अशी काही कृपा केली की माझा BP वगैरे काहीच वाढला नाही आणि एकदम व्यवस्थित माझं ऑपरेशन झालं. डॉक्टर म्हटले की बघा म्हणे, खूप ज्यावेळेस ती पिशवी दाखवली त्यावेळेस ती पिशवी पूर्णपणे काळी पडलेली होती. पुढचं जे तोंड असतं ते पूर्ण काळं झालेलं होतं, काहीच राहिलेलं नव्हतं. डॉक्टर म्हणे थोडे दिवस जरी आता ही राहिली असती तर तुम्हाला याचा कॅन्सर झाला असता. म्हणजे खूप मोठं विघ्न होतं. पण महाराजांच्या कृपेने ते टळलं गेलं आणि नंतर देखील महाराजांच्या कृपेने सर्व काही घरी देखील व्यवस्थित स्वामींनी करून घेतलं. जे आता मी थोडे दिवस आरामच करत होते. माझी आई आली आणि तिने सर्व काही व्यवस्थित महाराजांनी तिच्याकडून करून घेतलं. स्वामी भक्तांनो, असे छोटे मोठे तर खूप अनुभव आहेत, पण हे अनुभव असे होते की ते सांगावेसे वाटले म्हणून आज मी येथे सांगितले. असा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.